इच्छा तर अजिबात होत नाही माझी की इतकं छान myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? गेल्या 2-3 व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगते की काहीतरी छान गोष्ट मागवलेली आहे. मस्त फर्निचर आहे. तर बघा, हे जे आहे ना, मी एक शू रॅक मागवलेला आहे. तर मी मागवताना हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि हे ॲमेझॉनला पण अवेलेबल आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की कधी कुठल्या वेबसाईटवर जास्त ऑफर असते, कुणावर कमी असते, कुणावर बँक ऑफर जी असते ती लागू होते. अशा पद्धतीने जे आहे आम्ही सगळं सर्च करून आणि गेल्या 6 महिन्यापासून मी सर्च करते. मला फ्लिपकार्टला जे आहे हे बेटर वाटलं जरा, म्हणून मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे. हळूहळू तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगते. तर ना, म्हणजे डिलिव्हरी डेटच्या पहिलेच 4 दिवस पहिले हे प्रोडक्ट रिसीव झालं होतं. 2 दिवस आमच्या घरी असा हा बॉक्स जो होता तो पडून होता आणि आम्ही एक्स्ट्रा 300 रुपये देऊन जो होता ना, म्हणजे असेंबल करण्यासाठी हा मनुष्य जो होता तो घरी आलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं, जसं आम्ही चेस्ट ऑफ ड्रॉवर मागवलं होतं त्याला जे होतं ना, ते वेकफिट कंपनीचं होतं. त्याला असेंबल करण्यासाठी एक्स्ट्रा सर्व्हिस चार्जेस द्यायची गरज नव्हते, पण याला लागणार होते आणि आपण हे घरी पण असेंबल करून घेऊ शकतो. पण आपल्याला त्यामध्ये जे आहे बराच वेळ जो असतो तो लागून जातो आणि तोच महत्त्वाचा वेळ आमच्याकडे जास्त नव्हता. आणि काय होतं की आपल्याला एवढं काही प्रॅक्टिस नसते या सगळ्या गोष्टींची, की कुठला स्क्रू कसा लावावा लागेल, कुठलं फ्रंटला येईल, बॅकला येईल, हे सगळं थोडं कन्फ्युजन होतं आणि बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही 300 रुपये जे आहेत ते सर्व्हिससाठी दिले आणि हा मनुष्य घरी येऊन जे आहे फक्त अर्ध्या तासामध्ये जे आहे हा शू रॅक पूर्ण त्यांनी असेंबल करून दिला. आणि काही घरामध्ये कचरा वगैरे काहीच होत नाही, फक्त अर्धा तास कोणीतरी येतं आणि एवढं काम करून जे आहे ते चाललं जातं. सो म्हणजे पूर्ण जे आहे ऑफर वगैरे सर्व्हिस चार्जेस पकडून हा जो शू रॅक आहे ना, आता तुम्हाला बघायला मिळेलच, तर तो आम्हाला 6300 रुपयाला जो आहे तो मिळालेला आहे. मला माहीत नाही मी व्हिडिओभर ह्या शू रॅकची आणि आपण आता याला सध्या तरी कपाट म्हणूया, ह्या कपाटाची मी किती म्हणजे स्तुती करणार आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला एवढा रिच लुक येतो ना. आणि तुम्ही याला म्हणजे शू रॅक सोडून अजून कुठे कुठे यूज करू शकतात ना, हे मी तुम्हाला जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि थोडेफार याचे म्हणजे जे काही असेल ना ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ते सगळं सांगते. तर अशा पद्धतीचं, जशी मी हुबी आहे, पिया हुबी आहे, माझी जी हाईट आहे ना 5.2 आहे, तर त्यानुसार जे आहे तुम्ही याची हाईट जी आहे ती बघून घेऊ शकता. 3 डोअरचं जे आहे ना हे कपाट आहे आणि खूप म्हणजे खूपच दिसायला छान दिसतं. आणि हे पार्टिकल वूडपासून बनलेलं आहे, म्हणजे आपले जे सॉलिड वूड आणि आपण ज्याला प्लायवूड म्हणतो ना त्यापासून बनलेलं नाही आहे. पार्टिकल वूड, ज्याला इंजिनिअरिंग वूड म्हणतात, त्यापासून हे बनलेलं आहे. याची शेल्फ लाईफ जी असते ना, म्हणजे थोडं रफ अँड टफ आपण यूज केलं तर 10 वर्ष आपण याला इझिली यूज करून घेऊ शकतो. तर ते इंजिनिअरिंग किंवा पार्टिकल वूड जे आहे ते यामध्ये यूज झालेलं आहे. एक वुडन कलर आणि व्हाईट असा प्लेन ऑफ व्हाईट असतो ना, तशा कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये जे आहे हे बनलेलं आहे. डोअरला अशा पद्धतीची जी आहे ना ही डिझाईन वगैरे केलेली आहे. मी तुम्हाला आता जवळून जरा दाखवते. फिनिशिंग वगैरे अगदी म्हणजे 10 आउट ऑफ 10 आहे. पूर्ण पॅकेजिंग वगैरे त्यांनी ज्या पद्धतीने करून दिली होती, रिसीव झालं, असेंबल झाल्यानंतर सगळं मला असं वाटतं की खूपच छान आहे. आणि जसं त्यांनी इमेजमध्ये दाखवलं होतं ॲपमध्ये परचेस करताना, तसंच सगळं आलं आहे. बॅक साईडून पूर्ण असा जो वुडनचा म्हणजे कलर असतो ना तसा दिलेला आहे आणि फक्त डोअर जे असतात ते व्हाईट कलरचे असतात. खाली हे असे 5 जे आहेत ना त्याचे लेग्स आहेत आणि अशा पद्धतीने जे आहे म्हणजे दणकट आहे. ज्या पद्धतीने त्यांनी शू रॅकसाठी बनवलेलं आहे त्यासाठी अगदी छान आहे. पण असं वाटतं की अजून थोडे 1000 रुपये घेतले असते, पण अजून एक शेल्फ वाढवली असती जेणेकरून याची हाईट अजून थोडी वाढली असती तर बरं झालं असतं. आणि मधल्या कप्प्यांमध्ये पण तुम्ही बघू शकतात, मी इथे हाताने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की एवढी साईज आहे. मी शूज वगैरे पण ठेवून दाखवेल जेणेकरून तुम्हाला जे आहे ते आयडिया येईल की कशा पद्धतीने किती शूज वगैरे आपण इथे ठेवू शकतो आणि त्या व्यतिरिक्त आपण याला कसं यूज करून घेऊ शकतो ते पण तुम्हाला सांगते. तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्याकडे शू रॅक वगैरे काही नव्हता, म्हणजे एक छोटंसं असं जो नॉर्मल रॅक असतो ना 2-3 शेल्फचा तसा होता आणि त्यामध्ये काही व्यवस्थित आमचे आता चप्पल वगैरे काही मावत नव्हते आणि घ्यायचा होता काहीतरी चांगलं घ्यायचं होतं, म्हणून हा मी कधीपासून सर्च करून ठेवलेला होता आणि कार्डमध्ये सगळ्या वेबसाईटवर जाऊन जे आहे कार्डमध्ये ॲड करून ठेवलेला होता आणि फायनली तो आज घरी आलेला आहे. मला फक्त असं वाटतं की याचे जे नॉब्स आहेत ना, म्हणजे जे हँडल आहेत ना, हे जर ब्लॅक कलरचे राहिले असते ना, मॅट ब्लॅक कलरमध्ये, सेम असंच फक्त ब्लॅक कलरमध्ये राहिले असते तर अजून छान दिसलं असतं असं मला वाटतं.
पण काही हरकत नाही, इन फ्युचर आपल्याला वाटलं तर आपण हे जे हँडल्स आहेत ते चेंज करून घेऊ शकतो. आणि चला मग आता याला मी सध्या तरी ना म्हणजे शू रॅक म्हणूनच मागवलेलं आहे. पण बऱ्याच व्हिडिओपासून मी तुम्हाला हे पण सांगते की आम्हाला जे आहे गावी जायचं आहे 3-4 दिवसासाठी. सो 3-4 दिवस एवढा नवीन शू रॅक जो आहे तो घराच्या बाहेर पडू देण्यापेक्षा म्हटलं त्याला काही दिवस ना जिथे जागा आहे घरामध्ये तिथे ठेवून देऊया. आणि ट्रस्ट मी, जेव्हा म्हणजे मी याला असं ढकलून नेत होती ना, अजिबात माझ्या डोक्यामध्ये काहीच प्लॅनिंग नव्हती. मी फक्त याला इथे ठेवून देऊया 2-3 दिवस या हिशोबाने ठेवला होता. आणि ठेवल्यानंतर म्हणजे असं रिअलाईज झालं की अरे हे शू रॅक नाही, हे इथेच ठेवलं गेलं पाहिजे. इतका छान जो होता ना याचा लुक वाटत होता. आणि माझं जे घरातलं फर्निचर आहे, जसं माझं व्हाईट आणि वुडन कलर याच्यामध्येच कॉम्बिनेशन जे आहे ते मी केलेलं आहे. सो ते त्याला मॅच पण होत होतं. पुढच्या रूममध्ये पण बसून अगदी छान वाटत होतं. आणि हे बघा किचनमधून हे अशा पद्धतीने दिसतंय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून थोडी हाईट जर राहिली असती ना तर मी इथेच ठेवलं असतं त्याला. आणि येण्या जाण्यासाठी पण मला बरीचशी जागा जी आहे तो स्पेसमध्ये अवेलेबल आहे. असाच बघा जेव्हा मी चेस्ट ऑफ ड्रॉवर मागवलं होतं ना ते मी इथे ठेवून पाहिलं होतं, कारण मला तशी कपाट इथे घ्यायची होती उंचवाली. पण असं वाटतंय की आता हे शू रॅक कॅन्सल करून ना मस्त याला इथेच ठेवूया, शूला जाऊ देऊया तिकडेच, असा विचार होत होता. कारण इतकं सुंदर दिसतं ना, म्हणजे असं त्यालाच बघत राहावं इतकं त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि डोअर वगैरेचं जे आहे ते सगळं छान दिलेलं आहे त्यांनी. तर आता म्हटलं चला आता जर इथेच ठेवायचं आहे थोडे दिवस तर मग त्यामध्ये माझ्या बरण्या वगैरे बसतात का चेक करून घेऊया. सो पहिलीवाली जी शेल्फ आहे ना तिची हाईट थोडी कमी आहे, पण सेकंडवाली आणि थर्डवालीमध्ये जे आहे ती बराचसा स्पेस आहे. सो तिथे आपण ठेवू शकतो. आणि जर आपण खूप जास्त शूज असतील जर तुमच्या घरामध्ये तर मला असं वाटतं की एकमेकांवर पण आपण ऑर्गनायझर मागून जे आहे ते आपण एकमेकांवर पण ठेवून घेऊ शकतो. आणि जसं मी याला कपाटा म्हणजे जसं किचनमध्ये एक कपाट म्हणून यूज करते तसं तुम्ही याला ॲज अ TV युनिट करून घेऊ शकतात. किंवा तुमच्या एखाद्या रूममध्ये बेडरूममध्ये एखादी जी भिंत आहे ती खाली आहे आणि स्टोरेजचा प्रॉब्लेम येतोय तर मला असं वाटतं की मग हे तुम्ही घेऊन घेऊ शकतात. आणि ती तेवढी जागा पण तुमची दिसायला छान दिसेल. आणि किंवा लहान मुलांचे टॉईज वगैरे ऑर्गनाईज करून ठेवायचे छोट्या छोट्या बास्केटमध्ये, तर त्यासाठी पण मला असं वाटते की म्हणजे शू रॅक सोडून जर आपल्याला दुसरं काही यूज करून घ्यायचं याला तर अशा पद्धतीने आपण यूज करून घेऊ शकतो. आणि मला तरी वाटते की मी गावाहून फिरून आली ना तरी पण मी याला इथेच ठेवणार आहे, इथून काही मी याला हलवणार नाही, एवढं छान आणि मस्त दिसतंय. सो अशा पद्धतीने जे आहे हे किचनमध्ये पण छान मस्त याचा लुक जो आहे तो येत आहे. आता म्हटलं ठेवलंच आहे तर थोडं जे आहे वरचं पण छान ऑर्गनाईज करून ठेवूया. त्याच्यावर एखादा टेबल रनर वगैरे असं मस्त टाकलं ना आणि आपण पाहिजे तसं म्हणजे एखादं फेस्टिवल येत आहे ना आपण त्या पद्धतीने तेवढ्या कोपऱ्याला छान लुक जो आहे तो आणून देऊ शकतो. किंवा असा जर आपल्या घरामध्ये एखादी अशी जागा असली तिथे आपण गणपतीसुद्धा बसवू शकतो, हे की नाही. अजून तुम्हाला काय काय वाटतंय मला तुम्ही कमेंटमधून सांगा की याचा आपण अजून कुठे कुठे यूज जो आहे तो करून घेऊ शकतो. माझं इथे चाललं होतं की जर मी याला इथेच ठेवलं ना तर ही जी भिंत आहे ना याच्यावर फ्रेम्स वगैरे लावेल छान आणि ही भिंत पण मस्त डेकोर करेल. सो ही सगळी फ्युचर प्लॅनिंग जी होती ती माझी चाललेली होती. इच्छा तर अजिबात होत नाही माझी की इतकं छान कपाट जे आहे ते शू रॅक म्हणून यूज करावं, म्हणून मी किचनमध्ये ठेवलं आहे. आणि खरं सांगते म्हणजे इतकं असं वाटतं ना की जरी मी गावाहून फिरून आले ना तरी पण मी जे आहे ना हे शू रॅक इथेच असं माझं झालेलं आहे. इतकं क्यूट दिसतंय, इतकं मस्त दिसतंय ना. आणि खरंच मला खूप जास्त आवडलेलं आहे, खूपच जास्त छान आहे. याची जी फिनिशिंग आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन पण इतका क्यूट आहे की काय सांगू तुम्हाला. खरंच खूपच छान. या कपाटाला असं सजवून झाल्यानंतर जे माझ्या मनामध्ये भावना होत्या म्हटलं चला फ्रंट कॅमेरा ओपन करून जे आहे ते कॅमेऱ्यात कैद करून घ्याव्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या. चला असो कसं वाटलं हे प्रोडक्ट मला कमेंटमधून नक्की सांगा. हवं असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, जिथून हवं तुम्ही तिथून परचेस करून घेऊ शकता. आणि अगदी 10 आउट ऑफ 10 जे आहे ती माझ्याकडून रेटिंग याला आहे. चला व्हिडिओ संपवते, अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर friends and bye.